आज करूया सरकारी कामाची सफर. राम राम मित्रांनो, मी गीता काकू आणि बालाजी गावात पोहोचलो. त्यांना काढायचं होतं मॅरेज सर्टिफिकेट. मग पत्रिका प्रिंट करायला देऊन आम्ही तलाठी कार्यालयात पोहोचलो. मला काढायचा होता 7/12चा फेरफार उतारा, तर त्यांनी मला तिथून तहसीलमध्ये पाठवलं. तरीच आम्ही विचार करत होतो की सरकारी काम म्हणजे 6 महिने थांब, एका दिवसात ते होणारच नाही आणि त्याची अपेक्षा करणं पण महामूर्ख असण्याचं ते लक्षण आहे. आणि आत धाडस करून म्हणजे पोहोचलो. धाडस तर आमच्यात आहेच. आणि आत बोटावर मोजण्या इतक्या महिला होत्या. 7/12चा उतारा काही भेटलाच नाही. ते म्हणले मोहोळचं रेकॉर्ड मोठा आहे, शुक्रवारी या. आणि बालाजीला लागली होती भूक, त्यामुळे त्यानं चालू केलं. बट आम्ही तसं करू शकत नव्हतो. वैतागलो होतं एवढं उन्हातानाचं फिरून फिरून. आणि ते मॅरेज सर्टिफिकेटचं तर तुम्हाला सांगते, फॉर्म घेतला सरकारी हॉस्पिटलमधनं, स्टॅम्प घेतला, अपडेट केलं आणि आता फोटो काढायसाठी आलतो. म्हणजे किती पळू, इकडं पळा तिकडं पळा. आपण एक थोडं शिकलेले सवरलेले समजते म्हणून आपण पळताव, पळापळी करताव. अडाणी लोकांनी काय करायचं हो, त्यांची किती पिळवणूक होते. आणि असंच पळत होतो तर बालाजीला लागली होती भूक, तरी पण त्याला आम्ही आमच्या मागं पळवत होतो, नाईलाज होता. आणि पळून पळून आम्ही बरंचसं काम आमचं केलं, शिवाय थांबायचं नव्हतं. आणि त्यानंतर भली माणसं आम्हाला भेटली, बरंच सहकार्य त्यांचं लाभलं. फॉर्म वगैरे त्यांनी भरून दिला, माहिती सांगितली. समाजकार्यात खूप मोलाचं वाटा आहे. ज्यांना समजत नाही, कळत नाही, त्यांना ही मदत करतात वा. आणि बरंच काम आमचं झालं.